दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाला नाशिकचा दमदार पाठिंबा. आदिवासी टायगर फाउंडेशनचे संस्थापक एम डी बागुल यांची भूमिका. सोनम वांगचुक यांच्या उपोषणालाही समर्थन. दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील आदिवासी टायगर फाउंडेशनचे संस्थापक एम डी बागुल यांनी जाहीर पाठिंबा दर्शविलाय. एम डी बागुल यांनी आंदोलनातील विविध मागण्यांना समर्थन देत आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या प्रत्येक लोकशाही लढ्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच सोनम वांगचुक यांनी केलेल्या सुमारे 18 ते 20 दिवसांच्या उपोषणालाही त्यांनी समर्थन व्यक्त केले. शांततामय मार्गाने न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला समाजाने बळ द्यावे असेही त्यांनी आवाहन केले. नेमकी काय आहे एम डी बागुल यांची भूमिका? आंदोलनाला त्यांनी पाठिंबा का दिला? पाहूया त्यांची थेट प्रतिक्रिया. ब्युरो रिपोर्ट, गिरणा न्यूज नेटवर्क, नाशिक. एम डी भाऊ, आपण आदिवासी टायगर फाउंडेशनचे फाउंडर आहात. आपल्याकडून आदिवासी जनतेकडून किंवा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याकडून तुम्ही काय काँग्रेस जनता पार्टीला काय समर्थन द्याल? पहिल्यांदा जी कालची घटना घडली, ज्या आपल्या मुलांवर लाठीचार्ज, पार त्यांचं रक्त काढलं, जेवढा अन्याय केला त्या मुलांवर काल आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्या देशभराने बघितलं. पहिल्यांदा तर त्या गोष्टीचा आम्ही निषेध नोंदवतो आमच्या आदिवासी समाजाच्या मार्फत. आणि जे आंदोलन मुलांनी केलं होतं ते एकदम शांततेने, संविधानाच्या पद्धतीने केलेलं होतं. ना कोणाला त्रास झाला होता त्या गोष्टीचा. पण आपण त्या बातम्यांच्याद्वारे बघितलं की स्वतःही सरकारने हे वातावरण चिघळवण्याचं जसं काम केलं आहे, मुलांना त्रास देण्याचं काम केलं आहे. आमच्या पूर्ण आदिवासी समाजाच्या तर्फे तिथं जे आंदोलन आहे त्याला आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि जर या सरकारने जर शिक्षण मंत्रीचा राजीनामा घेतला नाही तर यापुढे जर परत आंदोलन मोठ्या पद्धतीत करण्याची वेळ आली तर आम्ही पण दिल्लीला जाऊ आणि त्यांना पाठिंबा दर्शवू. सोनम वांगचुक आहेत, त्यांनी भारतामध्ये जसं की महात्मा गांधी यांनी 21 दिवस उपोषण केलं होतं, अन्नत्यागाचं उपोषण केलं होतं. तसंच आपल्या आदिवासी समाजामधील सोनम वांगचुक यांनी देखील 18 ते 20 दिवसाच्या कालावधीचं उपोषण केलेलं आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपले सोनम सर आहेत, हे 20 दिवसापासून शांततेपूर्वक आंदोलन या दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी करत होते. आणि आज आम्हाला गर्व आहे की एक आदिवासी समाजाच्या सोनम सरांनी इतक्या 20 दिवसाचं आंदोलन केलं. ते नव्हे त्यांच्या स्वार्थासाठी ते आंदोलन केलं नाही, तर आपल्या युवा पिढीसाठी, पूर्ण जगभरात युवा पिढीचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी आंदोलन केलं. जर सोनम सरांना यापुढे काही झालं तर सर्व जबाबदारी सरकारची राहील. आणि जर काही झालं तर आम्ही तीव्र प्रकारे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करूया.